मराठी येत ना? तुम मुझे बताओगे मुझे क्या बोलना हाँ है? महाराष्ट्रात आहे ना? क्यों? महाराष्ट्रात आहे तुमने ना? खरीद के रखा है? महाराष्ट्रात तुमने आहे खरीद के रखा ना? है महाराष्ट्रात महाराष्ट्र? आम्हाला प्रॉब्लेम होतोय, आम्हाला प्रॉब्लेम होतोय, नाही, नाही. कस्टमरला तुम्हाला डाऊट्स आहे. तुम्हाला हा तुम्हाला- मराठीत बोला, मराठीत चलो. मराठीत बोला. कमी करा. आप भी आवाज कम करो. काय आवाज आहे माझा? काय माझा आवाज आहे? कुठे झाला? इकडे 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 आणि बोला. आपको बात करना है, बैठो आपको बात. हा इकडे आणि बोला. ना इकडे या ना, ते पहिले माझ्याशी बोला ना. कस्टमर आम्हाला एवढा टाइम नाहीये. इकडे भेटो म्हणजे काय? एकदम मराठीत बोला तुम्ही. मराठी येत ना? हा मराठी येत ना? क्यों मराठी बोलूं मैं? मराठी येत ना? तुम मुझे बताओगे मुझे क्या बोलना हा है? महाराष्ट्रात आहे ना? क्यों? महाराष्ट्रात आहे तुमने ना? खरीद के रखा है? महाराष्ट्रात तुमने आहे ना? खरीद के रखा है महाराष्ट्रात आहे ना तुम्ही? तुमने खरीद के रखा है महाराष्ट्र. महाराष्ट्रात तुम्ही येत आहे, मग मराठी बोलायचं नाही. हा पुलिस को बुलाओगे हा ना? बोलवा मैं ना- बोलवा. फोन करा, फोन करा तुम्ही, फोन करा. तीच बोलणार आम्ही अजून क्यों? बोला. क्यों? हा? क्यों मराठी बोलना है? ती मराठी बोला, क्यों बोला तुम्हाला दादा? समजेल मॅडम, तुम्हाला समजेल. ठीक है, ठीक है, आप बताओ मुझे, समझ काय मराठी समझ- मराठी काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल. ठीक है, हा समझ- समझ- इकडे एअरटेल गॅलरीला आलोय मी. त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या, पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं. मी तुम्हाला अर्धाच बसलो नाही आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला, तर मला बोलला की का मराठी बोलू, तुम्हाला हिंदी नाही बोलतात, ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना. आणि मला पोलिसाची धमकी येतात. तुम्ही कोण? रुक जाओ ना, रुक जाओ, तुम्ही मेरा कोण? ऐसे मांगा है, एक मिनट रुक जाओ. हा बाजूला तुम्ही बाजूला जरा हा. बात करें देखो, एक कस्टमर जो वीडियो बना रहा है बोला महाराष्ट्र में रहना तो मराठी बोलो, ऐसा बोलता है चिल्ला चिल्ला. हा तुम्ही सरांना बोलवा, सरांना बोलवा. आ रहा है, बैठो. हा बोलवा. हा मैं बोल रहा हूँ, काय? जो मराठी में बोला है कहना है महाराष्ट्र में तो हा, मराठी मराठी बोलो. आलं पाहिजे, क्यों भाई? आलंच पाहिजे मराठी. क्यों मराठी आना चाहिए भाई? आलंच आपको पाहिजे तो मराठी. किधर लिखा हुआ है? तुम्ही मला कहाँ लिखा तुम्हाला हुआ है? टच करू नका, कहाँ पे लिखा तुम्हाला हुआ टच है? करू नका मॅडम, कहाँ लिखा है मराठी? तुम्ही टच करू नका मॅडम, बोल सकते हैं? टच करू नका तुम्ही मला. आवाज कमी करा, आवाज कमी करा. नहीं, ऐसे बोलो. हा काय असं बोला बोलूंगी ऐसे. तुमच्या क्या बोल रहे हो? तुमच्या मालकीचं? हिंदी में बोलो, क्या बोल रहे हो? हिंदीमध्ये नाही बोलायचं. समझ रहे हो मुझे, क्या मग बोल मराठी रहे हो? समजून घ्यायचं. आप मुझे नहीं समझ रहे, आप क्या मराठी बोल रहे हो? समजून नहीं घ्यायचं. समझ रहे मुझे. नाही नहीं समझ रहे. मग प्रॉब्लेम तुमचा आहे. मराठी चालत पाहिजे, मग कोणतरी मराठी पाहिजे ना हम लोग बोलताना. हिंदुस्तान में रहते हैं, हम लोग हिंदुस्तान में कोई भी लैंग्वेज तुम्हारा कोई भी समझ- बोल सकता है. बोल रहे हैं मराठी इकडे में असं बात तुम्ही करो, इकडे महाराष्ट्र में. तुम्ही इकडे या, सांगतो तुम्हाला मी. मला असून मी नंतर मला ओढवडून बोलतात, मला ओढवडून सांगतात. त्याला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना. मुझे अच्छे से आता है. प्रॉब्लम क्या आता है वो बताइए. प्रॉब्लेम मी सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा, मला बंद करायचे, मला बिलिंग नाही करायचं ना, बसायचं नाही मला. त्या मॅडमला पहिल्यांदा बोलायला सांगा त्यांना पहिलं. आपका प्रॉब्लम सॉल्व किया, प्रॉब्लम सॉल्व कर सकते हा पण ते त्यांना बोलायला पद्धत आहे का? मेरे को बराबर बोलायची पद्धत आहे, बराबर बोला. आपका प्रॉब्लम सॉल्व. बोलायची पद्धत आहे का त्यांना? हा मराठी इम्पॉर्टंट नाहीये, क्यों मराठी हाँ? important है? मराठी इम्पॉर्टंट नाहीये. नहीं बोल रहे, महाराष्ट्र तुम्हाला तरी में माहिती आहे का? मराठी बोलो. ये कौन सा टाइम है? मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही? आपका प्रॉब्लम सॉल्व. मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही ते सांगा नहीं मला. है, नहीं है, नहीं है, हाँ? मैं बोल रही हूँ, नहीं है. नहीं है मराठी इम्पोर्टेंट, सबको मराठी आना जरूरी तुम्ही है. सांगा. काल संध्याकाळी ओमकार चव्हाण हा या एअरटेल गॅलरीमध्ये आला होता. त्याच्या काय मोबाईलमध्ये प्रॉब्लेम होता, परंतु इथे जे एम्प्लॉय होते एअरटेलचे त्यांनी त्याच्याशी असभ्य भाषेत बोललं, मराठीमध्ये बोलणार नाही आहे, महाराष्ट्राचं पद्धत पण आपले शब्द वापरलेले अशी एक व्हिडिओ पूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत होती. यांनी नंतर चव्हाण आपल्याला येऊन भेटला, मनसेला येऊन भेटला आणि तक्रार केली. त्याच्यानंतर मनसेचे आता महाराष्ट्र या ठिकाणी आले होते. या ठिकाणी एअरटेलचे जे मॅनेजर आहेत त्यांनी त्या पोरीला कामावरही काढून टाकलेलं आहे. ती घाबरून पोरगी आता आलीच नाही आहे या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्यांनी या पोराची महाराष्ट्र जनतेची मराठी माणसाची मी माफी मागितली आहे. यापुढे असा प्रकार घडणार नाही असं त्यांनी आम्हाला राजसाहेबांच्या नावाने लेखी एक हमीपत्रही दिलेलं आहे. असा प्रकार पुन्हा या ठिकाणी घडणार नाही, मराठी माणसाचा अपमान या ठिकाणी होणार नाही असं सांगितलेलं आहे. थोड्याच वेळात आपण एवढे सर्व या ठिकाणी जमलं, त्याबद्दल एक अभिनंदन. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.